नमस्कार. सर्वात अगोदर तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आहे ना, श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी लागणारी जी घागर आहे राधेसाठी आणि त्याचसोबत जी बासुरी आहे, घरच्या साहित्यात डेकोरेटिव्ह वस्तू बनवायची आहे. तर संपूर्ण व्लॉग आजचा असा असणार आहे की घागर आणि बासुरी त्याचसोबत दही कशाचं बनवले आणि आमची राधा कशी तयार होते, संपूर्ण लूक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. तर हे जे आहे ते मोती आहेत, मणी आहेत. ह्या मण्यांचीच मी बनवत आहे माळी आणि माळी बनवून घेते. ओटीत ठेवल्यात आणि सकाळीच कामाला लागले. पूर्ण दिवसभर माझा यातच गेला आहे आणि बनवते गोपाळकाल्याच्या दिवशी, म्हणजेच वार आहे शनिवार. राधेला घालण्यासाठी जी काही ज्वेलरी असते म्हणजे गळ्यातलं जे आहे तर ते मी ओवून घेतलं छान अशा पद्धतीने आणि जमेल तेवढा मला लागेल तेवढाच मी दोरा तिथे ठेवला आणि बाकीचा जो राहिलेला जो दोरा आहे तो मी कट करून घेतला. राधा आणि कृष्ण आमचे खूप एक्सायटेड होते, पण ऐन वेळेस कृष्णाने धोका दिला, तो झोपला आणि त्याने त्याचा लूक बनवायला नकार दिला. तर इथे छान अशी आमच्या राधेसाठी माळ तयार आहे आणि ही जी माळ आहे दुसरी ती अगोदरचीच होती आणि तुटली होती. मग मी तिला आहे ना व्यवस्थित करून घेतलं. तर वेदिका मध्ये करत होती आणि राधेचेच गाणे असे म्हणत होती. तुला राधा बनायला खूप आवडतं बघ. तू बनली राधा? आता नाही बनली आत्ता ही व्हिडिओ एडिट करते म्हणून. तर सगळ्यात अगोदर मी तवली घेतली. तवलीला छान पद्धतीने एक कागद लावला, जो गिफ्टसाठी पॅकिंग करतो आपण तो तसा कागद चिटकवून घेतला. त्यानंतर डबल टेप चिकन टेप घेतला आणि आपण ब्लाऊजला वगैरे जी लेस लावतो ना, तर त्यातली चेकलेस मी अशी कट करून घेतली आणि ती एक डबल चिकन टेपला लागली, म्हणजे ती चिटकवून गेली. अजून एक मी कागद घेतला येलो कलरचा आणि तो एक मी चिटकवण्याचा प्रयत्न केला. सो पण इथे अर्ध्या साईडने मी चिटकवला आणि तो त्याला चिटकत नव्हता, कारण की कागदाचा काहीतरी टचिंग प्रॉब्लेम होता, तो नाही चिटकला व्यवस्थित. आणि त्यानंतर लागेल तसं मी कट करून जिथे थोडीशी जागा शिल्लक होती तिथे सुद्धा मी पॅक करून घेतलं, जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल. आता तुम्ही इथे जर का समजा तुमच्याकडे काही काचाची वस्तू असेल, एखादी डेकोरेटिव्ह जे काही मणी वगैरे असतील तर ते तुम्ही चिटकवू शकता. मी चिटकवण्याचा प्रयत्न केला, मणी ते चिटकले नाहीत, गळून पडले, म्हणून मी असा जुगाड केला. माझा जुगाड कसा वाटला सांगा. आता ही तवली जी आहे ती चर्मलची आहे, त्याच्यामुळे यामध्ये काय कापूस ठेवला काय किंवा नाही ठेवला काय असं मला वाटते, पण ठेवावं तर लागेलच आहे. आता काय ठेवणार आहे ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये कळेलच, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. तर बघा, अशा पद्धतीने मस्त घागर राधेची तयार आहे. आता बासुरी बनवायची. बासुरीसाठी इथे मी कागद फाडून घेतला, आता कुठल्याही रंगाचा घेतला तरीही चालतं. मी त्या अगोदर रोल करून घेतला आणि नंतर जो फिकॉक आहे तो चिटकवण्याचा प्रयत्न केला. फिकॉक हे लवकर पडत नव्हता, त्यामुळे जरा मी आपटवला, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसतंय. तर आहे ना थोडंसं मी याला बोटाने पांगवून घेतलं आणि त्यानंतर ते चिटकवून घेतलं, जेणेकरून ते छान दिसेल. तर बघू शकता, आता हा जो कागद आहे तर तो तुम्ही याला डिझाईन करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथे डिझाईन वगैरे केलं नाही, प्लेन कागद आहे तसाच मी कट करून घेतला किंवा आतून तुम्ही पोस्टा वगैरे सुद्धा लावू शकता. तर अशा पद्धतीने मी रोल हळूहळू करत येऊन तिथे थांबले, म्हणजे ते चिटकवलं हळूच आणि जास्त प्रेस करायचं नाही. बोटाने अलगद हाताने असं चिटकवायचं आहे, जेणेकरून ते छान चिटकल आणि ते सुकल्यानंतर खूपच छान होतं. ओलं आहे तोवर जरा असं कसं तरी लिळबिळं लागतं. आता बघा, अजून मी कागदाचा तुकडा करून घेतला आणि त्या अगोदर आहे ना मोरपंख मी कट करून घेतले. मोरपंख कट करून घेतले म्हणजे जे खालचे जे साईड आहेत ते वाया जाऊ नयेत पीसचे, तर ते घेतले आणि ते मी इथे चिटकवून दिले, जेणेकरून जी बासुरी आहे, कृष्णाची बासुरी आहे, ती अट्रॅक्टिव्ह दिसते. तर आहे ना बघा, इथे जे खालचे आहेत ते वाया जातात, मग ते मी तसे कट करून घेतले. आता पाहिजे त्या रंगाचा कागद आपण इथे कट करून घ्यायचा आहे आणि बासुरीला एक डिझाईन द्यायची आहे आकर्षक. आता गोल गोल किंवा तिरक्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पद्धतीने तुम्हाला बासुरी जी आहे ती बनवायची आहे, चिटकवायची आहे.
तर वेदिकाचं चाललं होतं मध्ये मध्ये, म्हणजे ती दाखवत होती नवीन काहीतरी, अशी डिझाईन तशी डिझाईन असं. आणि कशी वाटते ग बासुरी, कशी वाटते? छान वाटत होते. मोठी बाजत होते ती. वाजत होती? कृष्णाने वाजवली का? नाही, हां ते कृष्ण म्हणजे छोटा असतं ना. हां. हा, छोटा कृष्ण छोटा असतो मग. तुला बासुरी आवडलेली? होय का? हा, मग ते सुंदरनाची त्याच्यावरची एक चिकन पट्टी चिटकवायची ना. चिकन पट्टी नाही, मी काय केलेलं, फ्युकॉक घेतलं त्याला, फ्युकॉक घेऊन मग त्याला चिटकवलं आणि तशी डिझाईन दिली. मग किती छान वाटते, येलो अँड चॉकलेटी कलर. छान आहे ना? हो. तर अशा पद्धतीने मम्मी इथं गोल कोजूनसारखी दिसते. अशा पद्धतीने आपली इथं बासुरी मस्त अशी तयार आहे वाजवण्यासाठी. तर तुम्हाला कशी वाटली बासुरी नक्कीच सांगा. आणि वेदिकाला तर खूपच जास्त आवडली. आता बासुरी आणि हंडा तयार आहे. काय म्हणायचं घ्यायला? हंडा तयार आहे. आता यानंतर कापूस सुद्धा बनवायचा आहे. राधा तर इथं छान अशी बनवून तयार आहे. राधाच्या हातात बासुरी पण आहे आणि पण राधाच्या मटक्यामध्ये तर काय रिकामच दिसतंय. त्याच्यामुळे आता ह्यात दही भरायचंय ना राधा. ठीक आहे, आता आपण यात थर्मासचं मस्त असं दही बनवूयात. एकदम टेस्टी लागणार आहे ग. खाशील ना? कृष्णाला असतं? बर बर. कृष्ण माखन चोर आहे, पण आपला माखन चोर तर बघ कसा झोपलाय. चल, तर मस्त आता दही बनवून घेऊ आपण, एकदम टेस्टी चविष्ट. कोणाला खायचे दही? माखन चोर पण आहे. झोपला माखन चोर का नाही. तर घरात थर्मास होतं आणि ते थर्मासच काय केलं, आम्ही कट करून घेतले, तुकडे करून घेतले. आणि राधा खूप एक्सायटेड होती आणि कृष्ण तर आमचा झोपलेला. त्यामुळे इथे मस्त असं थर्मासचं दही केलं. आता फक्त वाढीव काम आहे, नंतर साफसफाई करायला मला खूप वेळ लागणार आहे. आणि मस्त दही तयार आहे. आणि या खायला तुम्हीसुद्धा आमच्या राधेकडून दही घ्या आणि तिलाही 4 पैसे कमवू द्या. हो ना? विकते दही, दही विकते. बघा, आमच्या राधेचं दही छान तयार आहे. बघा, आमची राधा इथे मस्त अशी तयार आहे. आणि कशी दिसते राधा सांगा बरं का. तिची एक मला रिक्वेस्ट होती की मम्मा कृष्णाला बनव, पण कृष्णाची तब्येत बरी नाही आणि हिची पण बरी नाही, तरी पण हिची इच्छा होती राधा बनवायची ना ग. रात्री खूप तापली होती, खूप आजारी होती, तरी पण सकाळी उठून म्हणली मला राधा बनायचंच आहे. सगळं म्हणलं कशाला बसले करायला, नाराज करायचंय म्हणून छान असं राधाचा लुक केलाय. कसा वाटलाय सांगा. लेहंगा घातला आणि मी मग जी वडली आहे ना ती माझ्या लग्नातली, आणि तिला ही चुनरी म्हणून दिली आहे. ह्याच्यावरची पण आहे ग्रीन कलरची, पण त्याच्यापेक्षा ही छान दिसते, तिला आवडती म्हणून मग हीच घेतली. बासुरी जी आहे ती मीच बनवली आहे. आणि हे बघा मटका राधाचा. कोणी बनवलाय का मटका? आणि बासुरी कोणी बनवली? मम्मी. तुला कोण आवडतं? मम्मी. तर बघा आमची राधा कशी दिसते सांगा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ आता कानाचा लुक करायचा आहे. धोतर घातलंय आणि शाणा घालून दे नाही काढतोय आणि काय म्हणतोय सू सू. आधीच पांढऱ्या रंगाचं घातलं होतं ते काढलंय, आता पिवळं घातलंय, ते पण ठेवायचं नाही, म्हणजे याला घालायचं नाही आणि कृष्ण व्हायचं नाही. इकडे आमची राधा बिचारी वाट बघती कृष्णाची. हे राधा वाट बघते ना कृष्णाची. कृष्ण येत नाही ना. कृष्ण तयार होत नाही. बोला सू किती नाटक करणार आहेस. तुला कृष्ण बनायचं नाही म्हणून सू म्हणतो ना. हा किती ते नाटक. बरं काढते. काढायचं काढू काढू काढ. कुठं काढायचं काढ काढ.
काढू? या इकडं चालत या इकडे या. आमचा कृष्ण तयार नाही झाला, त्याला नाही आवडलं. 2 वर्ष ड्रेस चेंज झाली त्याची, पण नाही ऐकलं त्यानं. तर राधा जरा नाराज होती कृष्ण आला नाही म्हणून. पण असू द्यात. आमची राधा कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बाय.